श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळी सकाळी मिस्टरांना रताळ्याची सालं काढायला लावली, कारण का माझा पिलर ना कुठे मिळतच नव्हता. काय माहिती भांड्यामध्ये कुठे हरवून गेला आणि मिळेनाच. म्हटलं त्यांना जराशी मदत करा, कारण का मला देवाची पूजा वगैरे सगळंच कामं बाकी होती. एका साईडला रात्री शेंगदाणे भिजत घातले होते, ते आणि बटाटे एकत्रच उकडून घेतले. म्हटलं परत दोनदा कुकर लावायला नको. आणि नंतर मग छान पूजा करून घेतली. आणि रताळे उकडून खायचा असा बेत होता, पण नंतर मिस्टर बोलले की नाही, बरेच दिवस रताळ्याचा केस नाही केला असं, तो बनव. आणि खरंच खूप छान झाला होता. त्याच्यावरती मग मी ते उकडलेले शेंगदाणे पण टाकले आणि खूप छान कॉम्बिनेशन वाटत होतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. दुपारी स्पंदनला आज दुपारीच बोलवलं होतं ट्युशनसाठी, कारण का त्याला महाशिवरात्रीची सुट्टी होती. आणि शेंगदाणे ना कसे पाकडायचे हल्ली यूट्यूबवरती बघितलं होतं. पहिलं मी पाकडून घ्यायची, तर आता हे असं झाऱ्याच्या मदतीने छान सालं वेगळी झाली आणि बरं वाटलं. अगदी सोप्या पद्धतीने शेंगदाण्याची सालं काढून झाली. त्याच्यानंतर संध्याकाळी परत धूप लावलं होतं घरात आणि मस्त छान घरभर धूप पसरलं होतं. संध्याकाळचा मेनू बघा, तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. चला बाय.